आणि तो पूर्ण दगड वरतून म्हणजे 5 फूट मातीचा खांदावा गेला होता आणि पूर्ण दगड इथं कारचा दगड लागला होता, काळा दगड. आम्ही ते प्लास्टिक मारून खोदून बाहेर फेकले होते आणि मधात पूर्ण दगड होता, काळा कारचा दगड. असे त्यांना करपे करपे होते. मग आम्ही त्यांच्यावर माती टाकली. माती टाकल्यानंतर मग पेपर आतरला. पेपर आतरल्यानंतर मग आम्ही हे कोहिनूरची तारपत्री पेपर होता हे त्याच्यावर टाकलं आणि याची फिटिंग केली. 7 वर्ष झाला याला काहीच प्रॉब्लेम नव्हतं. पण हे मागच्या वेळेस अतिवृष्टी पावसामुळे इथं पाणी साचलेलं होतं. ते पाणी अतिवृष्टीमुळे ते इथं नाला आहे, हे जो भाग आहे मागचा भाग नाला आहे, ते नाल्याचं पाणी इथून फुटून ते पाणी क्षेत्रात आलं आणि हे भीत पुरी फुटलेली होती. त्याच्यातून ते पूर्ण माती एक साईडला वाहून गेली आणि त्याच्यातले दगड वरती आले. ते दगड वरती आले. मग आमच्या शेतकऱ्यांना आम्ही पाणी कमी कमी व्हायचं, आम्ही टेन्शनमध्ये पडून गेले. आता एवढा खर्च केला व आम्ही 8 लाख रुपये आता वाया गेलं, आम्हाला असं वाटायचं. मग आमच्या साहेबांनी दीपक राजपूत यांना फोन केला. त्यांना आमची परिस्थिती सांगितली, असं असं होत आहे. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. साहेब, तुमचं आम्ही रुपयाचं नुकसान होऊ देणार नाही, तुमचं केसाचं बी नुकसान होणार नाही, तुमचं शेत पहिले जसं होतं आम्ही तसंच परत करून देऊ, अशी त्यांनी हमीकारी घेतली. मग आम्ही त्यांच्या नियोजनानुसार याच्यात डबल माती टाकली आणि जो पेपर होता या फक्त कोहिनूर हा पेपर आहे, योच डबल रिपेअर होऊ शकतो. दुसरा कंपनीचा पेपर डबल रिपेअर होत नाही असं कंपनीवाल्यांचं सांगणं आहे. हे होतं, हे खरी गोष्ट आहे.